नमस्कार. आज शिवसेना सासवड शहराच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे. पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण असं की आपण गेल्या वेळेस मोठ्या प्रमाणात एक आंदोलन केलं की त्या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला अशी अपेक्षा होती की बऱ्यापैकी सासवड शहरातला पाणी प्रश्न कुठल्या ना कुठल्या माध्यमातून सुटला जावा. तर तो सुरळीत न होता तो आणखी वाढून ठेवलेला. जनशेड जो काही बसवला, जनशेड बसवताना सांगण्यात आलं की सासवड शहराला पाणी दर 2 दिवसाला येईल. ते त्यावेळेस 4 दिवसाला येत होतं, ते आता 8-10 दिवसाला गेले. उलट दिवस वाढल्यात प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत. त्यानंतर 143 कोटी रुपयाची जी काही योजना आहे, जी माननीय विजयबापू शिवतारे यांनी मंजूर करून आणली, त्या योजनेचं सुद्धा उद्घाटन करण्याची तुम्ही इतकी घाई केली किंवा उद्घाटन केलंय. करा नका, त्याबद्दल सुद्धा काय नाही. आम्हाला काय कोणाचे हेवे देवे काढायचे नाहीत. सासवड नागरिकांना पाणी हे मिळलं पाहिजे, हेच आमचं त्यातनं उद्दिष्ट आहे. पण 143 कोटी रुपयाची जी काय पाणी योजना विजयबापू शिवतारे यांनी मंजूर करून आणली, त्यावेळेस आम्ही स्वतः त्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. त्यावेळेस बाळासाहेब बिनताडे असतील, राजाभाऊ टकले असतील, मी असेल, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो आणि तुम्ही काँग्रेसमध्ये होता. पण बापूंनी ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टीचा पत्रव्यवहार केला दिनांक 7/8/2024 रोजी, त्यावेळेस बापूंनी पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपालिका, जेजुरी नगरपालिका ह्या दोन्ही पाणी योजनाची मंजुरी करून घेतली सरकारकडून. प्लस पुरंदर तालुक्यातल्या हितासाठी बाकीची सुद्धा कामं करून घेतली. तर माझी त्यांना एक विनंती आहे यांना की जे त्यावेळेस काँग्रेसमध्ये होतो ना आम्ही राष्ट्रवादीत होतो, की राहिलेल्या कामांचं सुद्धा उद्घाटन करून घ्या. जेजुरी नगरपालिकेचं एक राहिलंय, बाकीचे जे कामांचं राहिलंय की जे बापूंनी मंजूर करून आणलेली कामं होती, त्याचं सुद्धा उद्घाटन तुम्ही करून घ्या. त्यानंतर दुसरी गोष्ट, पत्रकार परिषद चालू असताना आता हे मीटिंगचं GR आलाय आम्हाला. ह्यात 6 नंबरला असा मुद्दा लिहिला आहे की शहरातील हापसे दुरुस्ती बाबत विचार विनिमय करणे. जून चाललाय. सासवड शहरात पाण्यासाठी वन लोक फिरतात. गेले 3 महिने झालं, 90 ते 100 दिवस झालं. आणि तुम्ही आता काय पत्र व्यवहार करताय? 17 तारखेला मीटिंग आहे, उद्या मीटिंग आहे ना, आज अजेंडा उद्या मीटिंग आहे की त्यात काय लिहिलं इथं 6 नंबरला की सासवड शहरातील हापसी दुरुस्ती करण्याबाबत विचार विनिमय करणे. अरे विचार विनिमय करायची गोष्ट आहेत का? ह्या गोष्टी युद्ध पातळीवरती तुम्ही करून घ्यायला पाहिजे होत्या. ह्या गोष्टी कधीच करायला पाहिजे होत्या की जेणेकरून लोकांच्या पाण्याचा प्रश्न अडचण नसती झाली. निदान लोकांना पाणी वापरायला जरी पाणी असलं तरी बऱ्यापैकी त्या गोष्टी सॉल्व्ह होतात किंवा त्या पाण्याचा प्रश्न सुटतो. पण अजून तुम्ही विचार विनिमयच करताय. करा, विचार करत बसा. असंच नागरिक असेच त्रस्त झालेलेच तुम्हाला बघायचे असतील तर त्याला आम्हाला मोठ्या प्रमाणात काहीतरी आंदोलन करून किंवा माननीय विजयबापू शिवतारे यांच्या माध्यमातून जे काही काम करता येईल त्यांनी आणलेल्या योजनेतनं, त्या योजनेतनं आम्हाला पुढे जावं लागेल. एवढंच बोलतो. जय महाराष्ट्र.